ओ भाई साहब, रा हे कुठं आलोय आपण? गुगल कुठं घेऊन आलं रे देवा. हा गाडी बघा कशी चालवतोय, एकदम झोपीत गाडी चालवायला लागला. समोर एक महिंद्राचा पिकअप चाललंय, पूर्ण नवीन कोर आहे बरं का. हे डिलिव्हरी साठी चाललेलं आहे आणि गाडीत माल बघा किती भरलाय. गाडीत थंडी अशी वाजायला लागली ना, जसं काय मी गाडीत एसी लावून घेतलाय, एवढी थंडी वाजायला लागली. बाकी हत्यार बघा कसं आहे भारत, इंजिनचा साऊंड बघा ना. पुन्हा सुरू होत आहे दिल्ली मुंबई, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे, जो की सगळा रिकामाच असतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये, एका नवीन व्हिडिओ मध्ये. तुम्ही अगोदरचा ब्लॉग पाहिला असेल. एमपी मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी मी जेवण केलं. तर आता जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत आणि 1 तासभर चांगला आराम केलाय. तर आता निघतोय आपण इथून. बाकीचा आता प्रवास पुढे स्टार्ट करूया. बघूया कुठपर्यंत जातोय आपण. विचार तर आहे उद्याची उद्या पोहोचायचं आणि इथून जवळजवळ अजूनही 900 ते 950 किलोमीटर बाकी आहे. तर प्रयत्न तर करूयात. म्हणजे लोळलं होतं पण काय झोप लागत नव्हती. जे काय गोल्डन तास असतात 9 ते 11 त्याच्यामध्ये झोपण्याचा प्रयत्न केला होता 9 ते 12, पण नाही होते, आपल्याला झोप लागत नाहीये. त्याच्यामुळं आता हे असंच राहून देऊया. ह्याला काय करायला नको. हे काय केलंय सगळं काय माहिती, पक्षांनी सगळं पांढरे पांढरे दिसत असेल तुम्हाला डाग, इथं पण पडलेले. ठीक आहे, उद्या स्वच्छ करूयात आपण. आता ह्याला तर वायपर मारूनच सध्या तात्पुरतं क्लीन करूयात. निघत नाहीयेत पण. चला मंडळी, निघूयात फटाफट. बघूया आता कुठपर्यंत आपली रनिंग जातीये. आणि आतापर्यंत आपण 371 किलोमीटर कव्हर केलेले. जास्त काही झालं नाही रनिंग आज, नाही 410 किलोमीटर झालेले. स्पीड ब्रेकर वगैरे जास्त आहेत इकडं धुळे मालेगाव साईडला, त्यामुळे तुम्हाला ब्रेक दाबावाच लागतो. वेळ जास्त जातो ना, अंतर सुद्धा एवढं उरकत नाही, त्याच्यामुळं जास्त किलोमीटर काय होत नाही इकडं. आता इकडची रनिंग आपल्याला लवकर उरकल. धार मार्गे जाणार नाही आहोत आपण, मानपूर पासून जाणार आहोत. कारण की जो धार मार्गे जो एरिया आहे ना, तो सगळा जंगल टाईप आहे. हा गाडी बघा कशी चालवतोय, एकदम झोपीत गाडी चालवायला लागलाय हा. एवढी रिस्क नका घेऊ. झोप लागली तर झोपा. त्याला थांबवायचं म्हणजे आपली रिस्क आहे, आपल्या जीवाची रिस्क आहे. हे बघा, झोप लागली असेल ना झोप. तुम्हाला एक गोष्ट सांगूशी वाटते, जे मी पाहिलंय ते सांगते तुम्हाला. मी आता बरेच ढाब्यावरती जेवायला थांबतो वगैरे नाही का, पण माझ्या समोर असं म्हणजे फुल प्यायला बसतात आणि तशीच गाडी चालवतात. त्याच्यामुळं शक्यतो रात्रीचं जास्त तर गाडी चालवणं टाळा. काही थोड्याशा ड्रायव्हरमुळं दुसऱ्यांचं नाव बदनाम होतं. त्याच्यामुळे तुम्ही जर रात्रीचा प्रवास करणार असाल तर एकदम जागसूतपणे करा. मी असं म्हणत नाही की करूच नका, करा प्रवास, पण व्यवस्थित लक्ष देऊन, व्यवस्थित समोरच्या गाडीचा अंदाज घेऊन, मागच्या गाडीचा अंदाज घेऊन असा प्रवास करा. एवढंच सांगेन तुम्हाला. समोर एक महिंद्राचा पिकअप चाललाय, पूर्ण नवीन कोर आहे बरं का. हे डिलिव्हरी साठी चाललेलं आहे शोरूमला आणि गाडीत माल बघा किती भरलाय. लेटेस्ट फुल ब्लॅक. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे, कॉमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाची अपेक्षा असते 4 पैसे कुठून तरी मिळावं, त्याच्यामुळं चालतात सगळ्या गोष्टी नाही का. गाडीत थंडी अशी वाजायला लागली ना, जसं काय मी गाडीत एसी लावून घेतलाय, एवढी थंडी वाजायला लागली. चला मंडळी, डिझेल भरून घेऊया. गाडीला भूक लागलेली आहे. मंडळी डिझेल बसलेलं आहे 3346 100 बघा. इथं जवळजवळ 92.5 रेट आहे. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये. आणि जस्ट उठलो आता टाइम झाला आहे बरोबर 5:40 आणि हे बघा थंडीमुळे हालत आणि फक्त थोडस पाय आकडून झोपावं लागतं गाडीत. बाकी एकदम मस्त झोप झाली, छान वाटलं एकदम. आता निघूयात. काल झोप लागली मला
त्याच्यामुळे मग डायरेक्ट इकडे घेतली गाडी. समोर हायवे लागतो आपल्याला आता डायरेक्ट. मुंबई दिल्ली लोकांचे जसे अनुभव ऐकलेत समृद्धीचे की डिझेल वगैरे चोरीला होतं वगैरे वगैरे, तसंच इकडे पण रस्ता एकदम रिकामा असतो. पंप वगैरे काय नाहीयेत, हॉटेल नाहीये, त्याच्यामुळं गाडी कुठे तिकडे लावून झोपणार. त्याच्यामुळे अलीकडेच झोपले होतो मी, रतलामच्या अलीकडे. आता रतलाम साधारण असल 30 किलोमीटर राहिलेले. मंडळी एक्सप्रेसवेला लागायच्या आधी आपण नाश्ता वगैरे करून घेऊयात, कारण की पुन्हा चांगला असा नाश्ता काय भेटणार नाही आपल्याला. तर पलीकडच्या बाजूला एक ढाबा आहे, थोडंसं युटर्न घेऊन आपल्याला जावं लागेल, कारण की आता आपला एक्सप्रेसवे समोरच असेल. तुम्हाला एक्सप्रेसवे स्टार्ट होतोय. इथं हौद पण आहे, गाडीवरती पण जरा पाणी मारून घेऊयात एकदम जवळच. वा समोर बघा दांबडं फुटायला लागले. हा पण गारटा असा आहे ना, नाद करायचा ना, इकडेच्या थंडीचा नाद करायचा नाही. चला फ्रेश वगैरे होऊयात मस्तपैकी, मग निघूयात. निघाल्यापासून असंच बसलंय. हे बघा सगळं रग बी घेऊन बसलंय, एवढं गार लागतं ना खाली, हात सुद्धा गारटलेत एकदम. बरं मी काय म्हणत होतो, आंघोळ करून घ्यावी का आपण, म्हणजे कायमची थंडी निघून जाईल. गाडीवरती काल रात्री जिथं आपण जेवलो तर पक्ष्यांनी बघा काय हालत केली गाडीची, सगळे पॉट्टी करून टाकली सगळीकडे. त्याच्यामुळे एकदम स्वच्छ करूयात गाडी आणि मग निघूयात. बाकी हत्यार बघा कसं आहे भारत बेंजचं, इंजनचा साऊंड बघा ना. हो खतरनाक. काय दिसते बघा गाडी. या गाड्यांचं टर्निंग पण किती अवघड आहे ना. काय किंमत असेल बरं याची, जरा कॉमेंट करून सांगा. बघा पहिले इकडे वळावं लागतं, मग इकडे वळावं लागतं, असं आहे. हे गोंड्याला काय झालं काय माहिती. हा गोंडा व्यवस्थित आहे एकदम, आणि ह्या गोंड्याला काय झालं, हे एकदम खाली खाली चाललंय. ह्याला व्यवस्थित करावं लागेल, गाठ सुटली त्याची. ओके बघा मंडळी, फक्त एवढ्या ह्याच्यावर टिकलाय तो, एवढ्या ह्याच्यावर. हे बघा एवढ्या ह्याच्यावर टिकून राहिलाय, नाहीतर 100% पडणारच होता. फक्त एवढ्या ह्याच्यावर राहिलाय. व्यवस्थित बांधूयात या मंडळी शिकायला. चहाच घेतला आहे आणि आता निघूयात. गाडी धुतली बरं का, पण हे जागा जायणार आहे, अशी पोट्टी केली ना त्यांनी. हे बघा वरती आहे तसंच राहिलेलं आहे, खालचं पण थोडं पर गेलंय. असे कसे काय खात्यात काय माहिती. सुरू होत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. तुम्ही बऱ्याच वेळा मला वाटतं आता तुम्ही बोर झाला असाल हे बघून बघून. तिसरी का चौथी वेळ आहे माझी, तिसरी वेळ आहे बहुतेक, तिसरी वेळ आहे. पुन्हा सुरू होत आहे दिल्ली मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे, जो की सगळा रिकामाच असतो कायम. भगाओ अभी गाड़ी भगाओ, जितनी भगानी उतनी भगाओ. मंडळी फोन चालू होता त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवता नाही आलं. तर हे बघा, हे पहिल्यांदा ट्राय करतोय मी. म्हणजे भाजी वगैरे असं आहे या ठिकाणी. अनलिमिटेड आहे वाटतं हे, मस्त असं कुस्करून वगैरे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. रायता पण आहे वाटतं याच्यामध्ये, म्हणजे ही थाळी आहे ॲक्च्युली. कढी वगैरे सगळं मिळतं याच्यामध्ये. तुम्ही आलं तर नक्की ट्राय करा. आत्तापर्यंतची राजस्थानमधली सगळ्यात भारी डिश खातोय मी. मस्त एकदम चुरून वगैरे सगळी भाजी रायता वगैरे सगळं मी, एक नंबर टेस्ट आहे. लय आवडलं मला. एकच रोटी घेतली पण एका रोटीमध्येच पॅक झालो मी. प्रत्येक ढाब्यावरती असं जेवण पाहिजे माझ्यामध्ये. जम्बू शक्ती हायवे हॉटेल म्हणून आहे बघा. आणि तुम्ही जसं टायगर रिव्हर क्रॉस करून येता ना, लगेच तुम्हाला हॉटेल लागतं हे. चला मंडळी निघूयात मग. आता जवळजवळ 12:15 झालेले आहे. म्हणजे जेवणच झालं, आता कुठं थांबायला नको, आता डायरेक्ट जाऊयात. जेवढं कव्हर होतं तेवढं अंतर फटाफट कव्हर करूयात. भाजी डाळ दही सगळं मिक्स देतात तुम्हाला. खाऊन तर बघा कसं वाटतंय. आले तर आता या माझ्या बरोबर एखाद्या ट्रिपला. या ठिकाणी मस्त अशी आंघोळची सोय सुद्धा आहे. सगळे ड्रायव्हर मंडळी आंघोळ्या चालल्यात. हे बघा गाया कशा आहेत, डायरेक्ट बिंदास एकदम, नो टेन्शन. आता तर ट्रकवाला एवढा जोरात आलाय.
आता पुढे आपल्याला कोटा लागेल, कोट्यामधून मग पूर्ण सगळा 150 किलोमीटर पर्यंत आपल्याला सिग्नलच रोड आहे. आणि त्या जेवणाचे पैसे एवढे असे जास्त पण नाही झाले, 120 रुपये झाले. राजस्थान परिवहन निगम कशी आहे, झालावाड डेपो समोर आहे तो मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे. आणि हा जो सरळ रस्ता जातो ना, तो जातो जयपूरला. आणि जयपूर पर्यंत तुम्हाला असाच रस्ता आहे, जवळजवळ 250 किलोमीटर असाच रस्ता आहे. तुम्हाला सगळी घरं दिसतात ना, ते आहे कोटा सिटी. आपल्याकडे कसं सगळ्या बाजूने गॅलरी वगैरे अशा टाईप मध्ये असतात, पण या ठिकाणी बघा एक पूर्ण बाजू तुम्हाला पॅक बंद दिसेल. ज्यावरती आपण गाडी चालवते ना, ऍक्च्युली हे सिमेंट नाहीये, हा दगड आहे, फरशी जो तुम्हाला राजस्थान मध्ये पाहायला भेटेल कडप्पे वगैरे अशा टाईप मध्ये, तसा हा दगड आहे एक प्रकारचा. मला तरी तेच वाटतं. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. हा रस्ता सोडते आपण आणि आता इथून वळायचं आपल्याला, म्हणजे जीपीएसच्या माध्यमानुसार. मला माहिती आता इकडून आतमधून गाडी घातली ना 100% रस्ता कसा आहे तो मला अंदाज आलेला आहे. आणि आता इथून वळायचंय. ओ भाई साहब, ओके बरोबर आहे. त्या निमित्ताने आणखीन एक राजस्थान मधलं गाव आपल्याला पाहायला भेटतंय. हो वा एकच नंबर. कशी दोन्ही बाजूला जमीन एकदम रिकामी. इकडं पण आपण तर डायरेक्ट रेल्वे स्टेशन पाशी आलो. चंद्रेसल म्हणून आहे, चंद्रेसल. हे बघा रेल्वे क्रॉसिंग आहे. बहुतेक या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आडवं, आपल्याला अँगल लागणार आहे पुढं. वा एकच नंबर. कशा आहेत देशी गाया. एकदम जवळून चालले आपण रेल्वे ट्रॅकच्या. ये कहा गए हम. वाह. अरे बाप, चालू आहे का पण हे. असं वाटतं जसं काय कुठल्या दुसऱ्या दुनियेमध्ये चाललोय. म्हणजे या पृथ्वीवरून दुसऱ्या पृथ्वीवर. हो बसती गाडी आपली बसती. येस ब्रो, तूच आहे विजय, तूच आहे. बाकी काय नाही, बाकी सगळं चाय पाणी कमे. तूच आहे. ओ भाई साहब, ये कहा गए हम. रा हे कुठं आलोय आपण. भाई काय. आईला गुगल कुठं घेऊन आलं रे देवा. वा, थोडस जर इकडं तिकडं झालं की विषय संपला विजय भाऊचा. पण आपण हाय एकदम पट्टीतले ड्रायव्हर. वा ते बघा समोर तिकडं ट्रॅक आहे आणि एकदम मधनं असा पुलावरनं रस्ता गेला. थोडं जरी पाणी वर आलं तरी डायरेक्ट कामच तमाम. हे बघा थोडस जर इकडे तिकडे बॅलन्स झाला ना विषय संपला. मग निघलो बाबा एकदाच. खतरनाक रस्ता आहे, बाबा. हरियाणावरून येताना आपण इकडून नव्हतो आलो, हरियाणामधनं आलतो तेव्हा आपण कोटाच्या दुसरीकडनं गेलो होतो. हा रस्ता ऍक्च्युली मला माहिती होता कारण की मी रात्री आलो होतो, पण दिवसा हे पाहिलं नव्हतं. माहिती होतं मला गाडी बसती, पण काय करतात थोडंसं करावं लागतं ऍडजस्टमेंट, थोडंसं वाढीव रिॲक्शन द्यावे लागते. बाकी सगळा रस्ता बरं आहे कारण की माझा टोल सुद्धा वाचतो. त्या आपण जाताना हरियाणावरनं जाताना जो रूटला गेलतो आपण तिकडे आपल्याला टोल लागतो, इकडे टोल वगैरे लागत नाही आपल्याला.
आहे रस्ता जरासा, पण एकदम फ्री मध्ये जातो आपण आणि लवकर जातो त्याच्यापेक्षा. आला बघा आता मोठा रस्ता, म्हणजे बरा आहे, याच्यापेक्षा तरी नक्कीच बरा आहे. आता काही टेन्शन नाही. कसे असतात राजकीय विद्यालय, असं असतंय राजकीय विद्यालय. मग मोठा रस्ता लागला, परत कच्चा रस्ता लागला. आता पुढे आहे बरं का, चांगला रस्ता आहे. आता थोडासा पॅच आहे मध्ये. वा 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 वा, एकदम असं गावाला आल्यासारखी फिलिंग झाली बघा माझी. आता फुल ऍडव्हेंचर झाले आता. खाली वर वर खाली. विजय ये ले एडवेंचर चाहिए, ये ले और कितना एडवेंचर चाहिए. मंडळी गेल्या वेळेस आलो होतो मी रात्रीचं, पण हा पण रस्ता नव्हता बरं का. मला वाटतं हा एकदम चुकीच्या रस्त्याने घेऊन आले आपल्याला. डायरेक्ट मोठाच रस्ता लागला होता, एकदम गावातनच घेऊन आले. डायरेक्ट नवीनच रस्ता दाखवला इकडं. पलीकडच्या रोडने जायला पाहिजे होता आपण, राईटला वळून. जिथं मोठा रस्ता लागला तिथं आपण लेफ्ट घेतला. हा आला बघा मोठा रस्ता. पुन्हा मगाशीच आपण राईट घेऊन जर लागला असतो ना रस्त्याला, तर हाच रस्ता लागला असता आपल्याला. चंबळ नदी, चंबळ. चला झाला आता आपला बायपास, जिथून आपल्याला राईटला वळायचंय. आता इथून आपण सवाई माधवपूर मार्गे डायरेक्ट काय म्हणते त्याला, नोएडाला जाणार. आपण जेव्हा हरियाणावरून आलो होतो ना, तेव्हा आपण सरळ गेलो होतो. इथून मग आपल्याला टोल लागतो इकडून. आता ज्या ठिकाणावरून आपण आलो ना, तिकडून टोल लागत नाही. एवढाच फरक आहे. जवळजवळ हा 100 ते 150 किलोमीटरचा पॅच आहे सगळा असाच. टाइम झाला बघा, आता 1:45 वाजले. जेवायचं तर काही टेन्शन नाहीये, पण बघू काय आता. बसणार तर आहोत आज आपण, पण बहुतेक मला वाटतं शोरूम बंद झाल्यावरच पोहोचल. मंडळी समोरची गाडी बघा, मुंबईकर चाललेत, मुंबईकर. NH 48. आणि आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि हवेमध्ये असा गारवा आहे ना अजून, बापरे बाप. म्हणजे आताच गारवा सुरू झालाय हवेमध्ये. मला वाटतं 3-4च्या पुढे तर काही खरं नाही. खतरनाक हालत होणार आहे. हो व्ह्यू बघा, व्ह्यू. फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती राहिलेले आहे हायवे. इथं जरा वेळ थांबूयात, एक 5-10 मिनिटं, आणि मग पुढे जाऊयात. या मंडळी चहा प्यायला. तब्येत खराब वाटायला लागली माझी. लागतोय आपण एक्सप्रेस वेला. आता काय हा डायरेक्ट आपल्याला एंड पर्यंत. मंडळी थोडंसं थांबलोय आणि तब्येत जराशी खराब झाल्यासारखी वाटायला लागली. म्हणजे सर्दी, पहिलं नाही का बोललो, घसा जरासा तडतड करत होता. तर आता नाक जरा जाम व्हायला लागले आणि इथं थांबलो होतो. व्ह्यू बघा, सूर्यास्त झालेला आहे, दिसत असेल थोडं थोडं. आणि काय या चिमण्यात वाटतं, दिसतात बारीक बारीक चिमण्यात बघा. चिमण्यात का काय आहे बरं, कॉमेंट करून सांग. वेगळंच आहे. समोर बघा पण काय व्ह्यू आहे. तसं आलंय जवळ. आता साधारण 200-250 किलोमीटर राहिलेले. 200 किलोमीटर राहिलं असेल. भारी आवाज येतो या. ते किडे खायला येतात. किडे पण, मच्छर भरपूर तिथे या ठिकाणी. पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळं. चला निघूयात आता. आणि मस्त मजा यायला लागली.
मजा पण आहे साजा पण आहे. तब्येत बिघडायला लागली, खाणं पिणं सगळं बदलून जातं. खाणं पिणं सगळं बदलून जातं, सगळ्या सवयी बदलत्यात, झोप नाही होत, कठीण आहे. अजून दिल्लीतून 192 किलोमीटर आहे आणि आपला जो डिस्टन्स आहे तो आहे 190 किलोमीटर. म्हणजे जसं जसं तुम्ही दिल्लीच्या जवळ जाता तशा छोट्या गाड्या जास्त दिसायला लागतील तुम्हाला. म्हणजे जे काय असेल जयपूर दिल्ली वगैरे अशा अपडाऊन करणाऱ्या गाड्या असतील, म्हणजे ट्रॅफिक वाढतं या ठिकाणी. इकडे बघा मंडळी, गाड्या बघा किती आहेत, म्हणजे फुल पॅक आहे एकदम. मंडळी या जेवायला, इथं शेवभाजी होती, दुसरं काहीच नव्हतं. आणि जेवायला बघा कुठं बसलोय मी, एकदम असं जसं काही शेतात बसलोय. तुम्हाला अगोदर दाखवलं होतं मी की हायवेला अशा गाड्या थांबतात या ठिकाणी बघा. आणि इथं जेवायला अशा हॉटेलमध्ये येतात. मंडळी आले जवळ आता. इथून साधारण नोएडा राहिला फक्त 67 किलोमीटर. बायपासने जाणार आहोत, दिल्लीच्या आतमध्ये नाही जाणार आहोत आपण. थोडंसं किंचित बॉर्डरवरती दाखवतं आतमध्ये गेलेलं, पण तसं काय प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर दिल्लीमध्ये एंटर करण्यासाठी 1,500 रुपयाचं पोल्युशनची काय पावती येते. समोर बघा मेट्रो. दिल्ली फक्त आता इथून 25 किलोमीटर राहिलेली आणि पुढे आपल्याला राईट वळायचंय. तर मंडळी विषय असा झाला आहे इथं की लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या बरोबर. मंडळी विषय असा झाला आहे की आपल्याला फिरून यावं लागणार आहे परत. जवळजवळ आता इथून 40 किलोमीटर परत आपल्याला रिटर्न जायचंय पलवलला. आणि पलवलवरनं असं फिरून युपी मध्ये एंटर करून मग आपल्याला पुन्हा नोएडाला यायचंय. अंतर राहिलं होतं फक्त 8 किलोमीटर आणि 4 किलोमीटर बॉर्डर लागते दिल्लीची. आणि त्याच्यासाठी जो काही चार्ज लागणार होता तो जवळजवळ 1700 ते 1800 रुपये लागणार होते. म्हणजे 1500 रुपयाचा म्हणलं होतं मी, ग्रीन टॅक्स वगैरे. फक्त 4 किलोमीटरची बॉर्डर होती, 4 किलोमीटर. आणि तो म्हणला की तुला पोलीस पण पुढं खूप त्रास देतील म्हणला. प्रत्येक सेक्टरला थांबलेलेच असतात म्हणला. ठीक आहे असू दे, आता काय थोडंसं पडलं आपल्याला, लांब फिरून जावं लागेल. आता फिरून आपण असं नोएडाला जाणार आहोत. हा नॅशनल एक्सप्रेसवे नंबर 2 आहे. अटाली, छाईसा, कुंडली, गाझियाबाद. माझ्या आयुष्यातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा वळसा. 8 किलोमीटर साठी जवळजवळ 150 किलोमीटरचा आपण वळसा मारून चाललोय. नंबर असते तसं इकडे सेक्टर नंबर असतात. आल्यापासून बघतोय म्हणजे थोडासा लागला रस्ता खराब अगोदर, पण जसं प्रॉपर सिटीमध्ये आलो ना इकडं काय नोएडामध्ये रस्ते बघा, बिल्डिंग बघा, एवढं डेव्हलप झाले नाही असं वाटत नाही आपण युपी मध्ये आहोत. योगी बाबांनी एकच नंबर करून टाकलाय. जायचे सेक्टर 59 मध्ये, जे की सरळ जावं लागतंय. सेक्टर 61 आहे नोएडा. जबरदस्त दिसतंय बघा ना सगळं व्ह्यू. काय नवीन माणसाचं काही खरं नाही बाबा. बघा ना कसं डिझाईन वगैरे मस्त पेंटिंग वगैरे केलेले आहेत. तरी आपण नाईटला आलोय, नाईट मध्येच बघा ना व्ह्यू काय दिसतोय, मस्त तिरंगा वगैरे. हे आलं बघा आपलं सेक्टर 59. आता कुठे जायचं आपल्याला? तर मंडळी पोहोचलो आहे शेवटी. आता इथंच कुठेतरी आहे. फायनली मंडळी पोहोचलो आहोत. महिंद्रा आता दिसत नसेल सर्व्हिस. हा, आणि पोचता आपल्याला 2:30 वाजलेले आहेत. लय फिरवलं राव, लय बेकार. जवळजवळ 2,000 ते 2,500 रुपये आपले जास्त गेले असते सगळं मिळून ना. ते टॅक्स वगैरे पुन्हा अजून बरंच काय गेलं असतं सगळं. आता आराम करूया तिथं, मस्तपैकी झोपूयात आणि सकाळी भेटूयात.